राज्यातील नोंदणी पूर्ण असलेल्या बांधकाम कामगारांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळामार्फत मोठी आनंदाची बातमी समोर येत आहे। जर बांधकाम कामगाराने त्याचे नूतनीकरण म्हणजेच त्याचं जे रिन्युअल आहे ते चालू ठेवलेलं असेल तर अशा बांधकाम कामगारांना मंडळाकडून मोठी भेट देण्यात येणार आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने कामगारांसाठी नवीन योजना आणलेल्या आहेत, ज्यामध्ये बांधकाम कामगारांच्या मुलांपासून ते त्यांच्या आई वडिलांपर्यंत सगळ्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे। सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे ज्या बांधकाम कामगारांना आतापर्यंत भांडी सेट किंवा तुम्ही त्याला किचन सेट म्हणत असाल, हा जो सेट आहे हा सेट मिळालेला नसेल तर त्यांना यापुढील योजनांचा लाभ मिळणार की नाही, आणि जर मिळालेला असेल तर यापुढील योजनांचा लाभ मिळणार की नाही या संदर्भात माहिती मिळणार आहे। पण अशा कामगारांसाठी देखील कामगार मंडळाने महत्वाची माहिती दिलेली आहे, ज्यांना सेट मिळाला आहे। आता जर एखादा बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेचा लाभ घेत असेल तर अशा बांधकाम कामगारांसाठी महत्वाची माहिती आणि शासन निर्णय कामगार मंडळाने दिलेला आहे। त्याचप्रमाणे नवीन वर्षाचा फॉर्म कसा भरायचा हे जाणून घेणं गरजेचं आहे, कारण 2026 पासून स्कॉलरशिप फॉर्म भरण्याची प्रक्रिया मोठ्या प्रमाणात बदलली गेलेली आहे। म्हणजेच आता तुमचा जो मुलगा असेल, मुलगी असेल, त्याला उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागतील आणि त्यानंतर नवीन वर्षासाठी फॉर्म भरावा लागेल। तर नवीन वर्षासाठी फॉर्म भरताना नवीन प्रक्रिया आलेली आहे, नवीन पात्रता, नवीन अपात्रता आणि लागणारी महत्वाची काही कागदपत्र, त्याचप्रमाणे अर्ज करण्याची संपूर्ण प्रोसेस यामध्ये मोठा बदल झालेला आहे। त्यामुळे प्रत्येकाला फॉर्म भरण्याची प्रोसेस काय आहे, पात्रता काय आहे, अपात्रता काय आहे व यावर्षी नवीन कोणकोणती कागदपत्रे लागतील हे समजून घेणं आणि कागदपत्र गोळा करणं अत्यंत गरजेचं आहे। त्याचप्रमाणे बांधकाम कामगारांना आतापर्यंत सेल्फी किट मिळालेली होती, म्हणजे सेफ्टी किट। त्यांना त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेफ्टी संदर्भातील गोष्टी मिळालेल्या होत्या। यामध्ये पेटी संच मिळालेला होता, सेफ्टी किट म्हणजेच पेटी संच हा मिळालेला होता। आणि त्या बांधकाम कामगारांना प्रश्न असेल की आम्हाला आता या नवीन योजनांचा लाभ मिळणार की नाही, अशा कामगारांना देखील या नवीन आलेल्या योजनांचा लाभ घेता येणार आहे असं मंडळाने सांगितलेलं आहे। या नवीन आलेल्या योजनांमध्ये कामगारांसाठी वस्तू संच योजना, त्याचप्रमाणे कामगारांना त्यांच्या बांधकाम साईट वरती लागणाऱ्या विविध उपकरणांसाठी आर्थिक व्यवस्था। आता याचा अर्थ बऱ्याच कामगारांना कळालेला नसेल, म्हणजेच एखादा खरोखर बांधकाम कामगार असेल आणि जर त्याला त्याच्या बांधकाम कामगार साईट वरती ज्या गोष्टी लागतात, जसं की थापी, घमेलं, खोरं अशा इत्यादी वस्तू खरेदी करण्यासाठी आर्थिक व्यवस्था सरकार करणार आहे, त्याला या ठिकाणी 5,000 रुपयांचा लाभ दिला जाईल। त्याला बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 5,000 रुपये मिळतील असा अर्ज भरायचा आहे। त्याचबरोबर कामगारांच्या परिवारामध्ये आरोग्य संबंधित योजना आणि कामगारांच्या मुलांसाठी स्कॉलरशिप योजना यामध्ये महत्वाच्या अपडेट्स आलेल्या आहेत। म्हणजे जर तुमच्या घरामध्ये स्कॉलरशिप योजनांचा लाभ घेतला जातोय किंवा आरोग्य संबंधित म्हणजेच दवाखान्याचा खर्च कमी करण्यासाठी बांधकाम कामगार योजनेचा लाभ घेतला जातोय, तर ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्वाची आहे। सर्वप्रथम जाणून घेऊया बांधकाम कामगार स्कॉलरशिप योजनेसंदर्भात नेमकी कामगार मंडळाने प्रत्येक बांधकाम कामगारांना काय अपडेट दिलेली आहे। आता आपण अपडेट सविस्तर जाणून घेऊया, पण त्या अगोदर जर व्हिडिओला लाईक केलेलं नसेल तर आत्ताच या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून या सोशल मीडियावरती येणारा प्रत्येक व्हिडिओ सर्वात आधी तुम्हाला पाहायला मिळेल। कारण आपल्या चॅनलवरती फक्त आणि फक्त बांधकाम कामगार योजनेसंदर्भातच व्हिडिओ टाकले जातात। मग बांधकाम कामगार पेन्शन योजना, घरकुल योजना, स्कॉलरशिप योजना अशा बऱ्याच योजनांचा लाभ कसा घ्यायचा, फॉर्म कसा भरायचा याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे। बांधकाम कामगार योजनेअंतर्गत 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी स्कॉलरशिप अर्ज भरण्याची प्रोसेस येत्या जुलै-ऑगस्ट या महिन्यांमध्ये सुरू होणार असून यावर्षी प्रत्येक बांधकाम कामगाराला ऑनलाईन फॉर्म भरावा लागणार आहे। म्हणजेच इथून मागे ऑफलाईन फॉर्म भरला तरी चालत होता, पण फेब्रुवारी 2025 पासून प्रत्येक बांधकाम कामगाराला ऑनलाईन फॉर्म भरणं आता कटिबद्ध केलेलं आहे। कुठल्याही प्रकारचा ऑफलाईन फॉर्म आता मंडळ स्वीकारून घेणार नाही। यासाठी बांधकाम कामगाराला जवळच्या आधार सेतू कार्यालयात किंवा आपलं बांधकाम कामगार योजनेचं जिल्हा व तालुका सुधार केंद्र प्रत्येक जिल्ह्यामध्ये तयार झालेलं आहे, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन स्वतः बांधकाम कामगार अर्ज करू शकतो आणि अर्ज केल्यानंतर येत्या 15 दिवसांच्या आतमध्ये बांधकाम कामगारांना कागदपत्रांची पडताळणी
करावी लागणार आहे. पडताळणी आता नक्की काय, म्हणजेच कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन करावं लागेल की दिलेली कागदपत्र बांधकाम कामगाराने ही सगळी खरी आहेत की नाही व व्हॅलिड आहेत की नाही. आता अन्यथा जर तुम्ही या गोष्टी केल्या नाही तर काय होईल ते जाणून घेऊया. अन्यथा दिलेल्या तारखेच्या दिवशी जर बांधकाम कामगार जिल्हा सुधार केंद्राला हजर राहिला नाही तर त्याचा अर्ज रद्द करण्यात येईल. कागदपत्रांची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर बांधकाम कामगाराला 30 दिवसांच्या आतमध्ये रक्कम त्याच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. आता या ठिकाणी कामगारांनी एक लक्षात ठेवायचं आहे की जर स्कॉलरशिप योजनेचा फॉर्म भरत असाल तर स्कॉलरशिपची रक्कम ही विद्यार्थ्याच्या खात्यावरती जमा होणार नाही. 1 रुपया ज्या बांधकाम कामगाराच्या मुलाला फॉर्म भरलाय किंवा ज्या कार्ड वरती फॉर्म भरलाय त्या कार्डचा जो बांधकाम कामगार असेल त्यालाच ती रक्कम मिळणार आहे, म्हणजे त्याच्याच खात्यात ती रक्कम जमा होणार आहे. आता सगळ्यांसाठी एक महत्वाची गोष्ट आहे, अत्यंत महत्वाची आहे, लक्ष देऊन ऐका. जर ही स्कॉलरशिपची रक्कम 30 दिवसांच्या आत म्हणजे तुमच्या कागदपत्रांचं व्हेरिफिकेशन झालंय आणि त्यानंतर 30 दिवसांच्या आतमध्ये कामगाराच्या खात्यात जर रक्कम जमा झाली नाही तर कामगाराने जिल्हा सुधार केंद्रात तक्रार करायची आहे आणि जर तिथूनही प्रश्न मार्गी लागला नाही तर बांधकाम कामगाराने योग्य त्या ठिकाणी कारवाई करायची आहे, जेणेकरून त्याला या योजनेचा लाभ दिला जाईल. आता समजून घेऊया की बांधकाम कामगार पेटी योजनेअंतर्गत कामगार मंडळाने कोणती माहिती समोर दिलेली आहे. आता यामध्ये पेटी वाटप हा गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू असलेला एक भाग आहे, चालू असलेली एक योजना आहे. बांधकाम कामगारांना 2 प्रकारच्या पेट्या मिळणार आहेत. जर तुम्हाला एकही पेटी मिळालेली नसेल तर तुम्हाला आता 2 प्रकारच्या पेट्या मिळतील, ज्यामध्ये अत्यावश्यक वस्तुसंच आणि बांधकाम कामगारांच्या सेफ्टीसाठी एक सेफ्टी किट नावाची पेटी आता वाटप होणार आहे. अत्यावश्यक वस्तुसंचामध्ये 2 ते 3 वेगवेगळ्या आकाराच्या पेटी कामगाराला दिल्या जातील व सेफ्टी किट मध्ये एक पेटी ज्यामध्ये कामगाराला लागणाऱ्या सेफ्टी संदर्भातील वस्तू ठेवलेल्या असतील. या अशा प्रकारच्या 2 ते 3 पेट्या कामगाराला दिल्या जाणार आहे. आता या योजनेचा अर्ज करण्याची प्रोसेस ही देखील संपूर्ण ऑनलाईन करण्यात आलेली आहे, त्यामुळे कुठल्याही प्रकारे ऑफलाईन अर्ज करता येणार नाही. बांधकाम कामगारांना या योजनेचा अर्ज जवळील आधार सेतू केंद्र किंवा सायबर कॅफे मध्ये करता येणार आहे. तुम्ही त्या ठिकाणी देखील तुमचा अर्ज करू शकता. जर बांधकाम कामगारांना शक्य असेल तर त्यांनी जिल्हा सुधार केंद्र किंवा तालुका सुधार केंद्र जे की आपल्या कामगार मंडळाचे आहेत या ठिकाणी अर्ज करायचा आहे. त्यानंतर कामगारांना एक तारीख दिली जाईल, त्या तारखेच्या दिवशी कामगारांची पडताळणी केली जाईल आणि त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी केली झाल्यानंतर त्यांना त्यांचा हा लाभ जो हस्तांतरित करण्यात येईल. त्याचबरोबर बांधकाम कामगार घरकुल योजनेसंदर्भात देखील महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने अतिशय महत्वाची माहिती दिलेली आहे, ज्यामध्ये 2026 मध्ये राज्यातील प्रत्येक नोंदणीकृत बांधकाम कामगाराला घरकुल योजनेचा लाभ देण्याचे धोरण राज्य सरकारने ठेवलेले आहे. यासाठी संपूर्ण पात्रता, अपात्रता व लागणारी कागदपत्रे या अगोदर अपलोड केलेल्या व्हिडिओमध्ये सांगितलेले आहेत. त्यामुळे ज्या बांधकाम कामगारांना घरकुल योजनेचा खरंच लाभ घ्यायचा आहे त्यांनी या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि घरकुल योजनेसंदर्भात व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो संपूर्ण व्हिडिओ पाहून याचा अर्ज भरायचा आहे. या व्हिडिओमध्ये अर्ज करण्याची प्रोसेस संपूर्ण सविस्तर समजून सांगितलेली आहे, त्यामुळे प्रत्येकाने व्यवस्थित व्हिडिओ पहा आणि आताच घरकुल योजनेला लाभ घ्या. आता सगळ्यात शेवटची आणि कामगारांच्या सगळ्यात महत्वाची योजना म्हणजे बांधकाम कामगार पेन्शन योजना. या योजनेची वाट कित्येक बांधकाम कामगार कित्येक दिवसांपासून करत आहेत आणि या संदर्भात महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी मंडळाने महत्वाचं आघाडीचं पाऊल उचललेलं आहे. कामगारांसाठी महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. लवकरच बांधकाम कामगारांना या पेन्शन योजनेचा लाभ देण्यात येईल. यासाठी पात्रता म्हणून बांधकाम कामगार हा 60 वर्षांहून अधिक वयोमर्यादेचा असायला हवा, तो बांधकाम कामगार सेवा निवृत्त असावा आणि त्याच्याकडे बांधकाम कामगार कार्ड असायला हवे. मग ते कार्ड रिन्युअल चालू असायला पाहिजे की रिन्युअल संपलेलं असायला पाहिजे या संदर्भात अजून कुठलीही माहिती मंडळाने दिलेली नाही. पण लवकरच बांधकाम कामगारांसाठी पेन्शन योजना चालू करण्यात येईल अशी माहिती कामगार मंडळाने दिलेली आहे. जर तुम्हाला देखील बांधकाम कामगार पेन्शन योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर सांगितलेली संपूर्ण कागदपत्रे तयार ठेवा, जेणेकरून योजना सुरू होताच तुम्हाला लगेच अर्ज करता येईल व योजनेचा लाभ घेता येईल. कारण येत्या काही दिवसांमध्ये कामगार पेन्शन योजना चालू होण्याची दाट शक्यता आहे.